कल्पना करा, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या लेकराची हत्या झाली, तरीही तुम्ही देवावरचा विश्वास ढळू दिला नाही आणि देव स्वतः प्रकट झाला. ही कथा आहे 12व्या आणि अंतिम ज्योतिर्लिंगाची, घृणेश्वराची. गेल्या वर्षी माझा वाढदिवस साजरा केला होता महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथे, आणि या वर्षी मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर जवळ वेरूळ येथे स्थित हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग मानले जाते. लाल दगडात बांधलेलं हे मंदिर अप्रतिम शिल्पकलेने सजलेलं आहे. ब्लॉग ट्रॅव्हल लाईव्ह फक्त आपल्या भाटक्या सीट सोबत. सबस्क्राईब करा दोस्तांनो, चांग भलं. देवगिरी एक्सप्रेसनी आमचा छोटासा प्रवास सुरू झाला. आज ऑफिसचे मित्र दिनेश आणि जनार्दन यांच्यासोबत आम्ही निघालो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. ट्रेनमध्ये बसायला छान सीटही मिळाली आणि प्रवासाचा मूड एकदम मस्त झाला. गप्पा, हशा आणि प्रवासाचा आनंद सगळं एकदम जमून आलं. आता ट्रेनच्या हलक्या हालचालीत आम्ही जेवणही करत आहोत. खिडकीबाहेर धावत जाणारी दृश्य आणि मित्रांसोबतचा हा क्षण प्रवास अजून खास बनवत आहे. अशाच आठवणी घेऊन आमचा हा प्रवास पुढे चालू आहे. पाहत रहा पुढे छत्रपती संभाजीनगर मधील खास ठिकाणं. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आम्ही पहाटे 4:30 वाजता उतरलो स्टेशनला आणि तिथून एलोराची बस होती. ती एलोराची बस पकडून साधारण 6, पावणे 6 वाजता आम्ही पोहोचलो घृष्णेश्वराला. तिथेच जवळची एक डोरमॅट्री पकडली. डोरमॅट्रीला आंघोळ वगैरे केली आणि तिथून आम्ही निघालो दर्शनासाठी. मित्रांनो, लाईन खूप होती, पण मनात फक्त एकच भाव होता, तो म्हणजे हर हर महादेव. आणि महादेव पण साथ देत होते. का नाही देणार? अरे, ज्या भक्तासाठी, ज्या घृष्णासाठी ते इथे धावून आले, त्यांना साथ दिला तर आपल्याला का नाही देणार? नाही कळलं? ठीक आहे, या ज्योतिर्लिंगाची स्टोरी सांगतो. देवगिरी पर्वताच्या पायथ्याशी राहत होते एक दाम्पत्य, सुधर्म आणि सुदेहा. त्यांच्याकडे सर्व सुख होते, पण संतान नव्हते. सुदेहाने मोठ्या मनाने तिच्या पतीचा विवाह आपली बहीण घृष्मा हिच्याशी लावून दिला. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. घृष्मा एक शिवभक्त होती. रोज 101 मातीचे शिवलिंग बनवून पूजा करत असे आणि ते इथे जवळ असलेल्या एका कुंड किंवा तलाव ह्यामध्ये विसर्जित करत असे. पण तिच्या आयुष्यात आली मत्सराची सावली. स्वतःच्याच बहिणीनेच तिच्या पुत्राची हत्या केली. हो मित्रांनो, स्वतःच्या बहिणीनेच तिच्या पुत्राची हत्या केली. मुलगा गेला, पण भक्ती ढळली नाही. आणि तेव्हाच भगवान शिव प्रकट झाले. शिवाने तिच्या पुत्राला पुन्हा जिवंत केले आणि तिच्या नावाने इथे स्थापन झाले घृष्णेश्वर. 16व्या शतकात मालोजी राजे भोसले यांनी जीर्णोद्धार केला आणि पुढे 1730 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराची पुनर्रचना केली. माझ्यासाठी हा वाढदिवस खूप खास आहे मित्रांनो, कारण गेल्या वर्षी उज्जैनला, या वर्षी घृष्णेश्वरला. पुढचा वाढदिवस कुठल्या ज्योतिर्लिंगात साजरा करू, कमेंट नक्की करा. जर तुमची श्रद्धा अढळ असेल तर देव तुमची परीक्षा घेतो, पण कधीच साथ सोडत नाही. हा अनुभव खूप ग्रेट होता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओ खूप रोमांचक असेल. आपण तो कुंड पाहणार आहोत, ज्या कुंडमध्ये घृष्णा रोज 101 शिवलिंग तयार करून विसर्जन करत होती. हर हर महादेव मित्रांनो.